नमस्कार, मी पत्रकार दीपक चंदे. सर्वांचं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. म्हस्सा यात्रेसाठी जय्यत तयारी. आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक नुकताच संपन्न झाली. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील 226 वर्षाची वैभवशाली परंपरा असलेली ऐतिहासिक म्हस्सा यात्रा अवघ्या 10-12 दिवसावर येऊन ठेपली आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली. यंदा ही यात्रा 3 जानेवारी 2026 रोजी सुरू होऊन भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश या आढावा बैठकीत देण्यात आले आहे. या बैठकीत तहसीलदार अभिजित देशमुख यांनी प्रत्येक विभागाला सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांचा आढावा घेतला. यात्रेच्या काळात आरोग्य, वीज, पाणी आणि रस्ते या सुविधा चोख ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बैठकीला पोलीस उपविभागीय अधिकारी आनंद लाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब येडके, गटविकास अधिकारी डॉक्टर लता गायकवाड यांच्यासह म्हस्सा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार किसन कथोरे यांनी सर्व अधिकाऱ्यांना जबाबदारीचे भान ठेवून काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की कामात कुठेही अडचण आल्यास थेट संपर्क साधावा, त्याचे त्वरित निराकरण केले जाईल. म्हस्सा ग्रामपंचायतीने स्वच्छता आणि व्यवस्थेची विशेष जबाबदारी पार पाडावी असे आवाहन त्यांनी यावेळी बैठकीत केले. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय कोरडे, मुख्य अधिकारी मनोज म्हसे, सरपंच जया घागस, माजी जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर, म्हस्सा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळू पष्टे आणि विविध खात्याचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धन्यवाद.